48 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे गोल्टन संघ. तिथे समीकरण आता मात्र बदलत आहे. समीकरण येत आहे 6 चेंडू आणि गरज असणार 7 धावांची. 6 चेंडू 7 धावा. मी म्हटलं ऋषी पाटीलचे सोडलेले ते 2 झेल किती महागडे ठरवणार. कारण झेल सुटला की तो खेळाडू जर जखमी वाघासारखा आपण मैदानामध्ये खेळ करताना पाहतो. या दरम्यान आमचे पाहुणे आपण पाहताय जयेंद्र पाटील या ठिकाणी हजर झालेत. भारतीय जनता पार्टीचे एक खंबे कार्यकर्ते या ठिकाणी हजर होतात. जयेंद्र पाटील यांना विनंती आपण या ठिकाणी स्टेज मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचा. या दरम्यान ओमकार गोलंदाजीसाठी 6 चेंडू 7 धावांची गरज असताना हा चेंडू डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतोय. वाईड चेंडू या ठिकाणी घोषित केलं जात आहे. पनिशमेंट दिली जाते. एका धावेने धावफलकावर धावा येत आहेत 42 धावा. समीकरण बदलत आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळवतोय गोलंदाज. या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होती. समीकरण येत आहे 5 चेंडू आणि आता मात्र गरज 6 धावांची. 5 चेंडू 6 धावांची गरज. ऋषी पाटील ऑन स्ट्राईक. एक षटकार लगावला रत्नेश पाटील ऑन नॉन स्ट्राईक. 5 चेंडू 6 धावा. गोल्टन संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय वासरंग संघासमोर. आता मात्र शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता. जिथे आपण पाहिलं एकच धाव आली. त्या एका धावेने धावफलक हलतोय. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 43 धावा. समीकरण बदलत आहे. 4 चेंडू 5 धावांची गरज. 4 चेंडू 5 धावांची गरज. रत्नेश पाटील ज्याने एक षटकार लगावलाय तोच फलंदाज आपण पाहताय स्ट्राईक एंडला. या दरम्यान आपण पाहता एक धाव येते. एका धावेने आपण पाहता 44 धावा धावफलकावर. समीकरण बदलत आहे. 3 चेंडू आणि गरज 4 धावांची. 3 चेंडू 4 धावांची गरज. एक प्रेक्षणीय सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जिथे विचार केला या क्रिकेटचा मी नेहमी म्हणतो प्रेक्षक या ठिकाणी प्रेक्षक मायबाप प्रेक्षक राजा या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात आणि प्रेक्षणीय सामना त्यांना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 4 धावा. एक थरारक सामना पाहायला मिळतोय. तो म्हणजे या जय हनुमान मित्रमंडळ गोल्टन बुद्रुक आयोजित तालुका उपाध्यक्ष चषकामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. ऋषी पाटीलच्या बॅट मधून सुंदर फटका लॉंग ऑन रिदम मध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. मात्र दुसरा धाव घेताना आपण पाहिलं फलंदाज रत्नेश पाटील या ठिकाणी बाद झाला. एका धाव्याने मात्र धावफलक हलतोय. एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावर पाहायला मिळतोय. 45 धावा धावफलकावर लागतात. तिथे समीकरण बदलतंय. 2 चेंडू आणि आता मात्र गरज 3 या धावसंख्येची. प्रेक्षकांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देऊया. जे लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात त्या प्रेक्षकांचे सुद्धा या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देऊया. होळी मैदानाकडे आता मात्र एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. जिथे 2 चेंडू आणि गरज 48 धावांचा पाठलाग करताना 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. स्ट्राईकला आपण ऋषी पाटील. नॉन स्ट्राईकला आपण पाहताय राजा पाटील. आणि आता मात्र ज्याला कोणाला बीपीचा किंवा शुगरचा त्रास आहे त्याने हा सामना पाहू नये. कारण 2 चेंडू एक हाय व्होल्टेज ड्रामा. 2 चेंडू आणि गरज 3 या धावसंख्येची. तिथे मात्र हा चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकण्यामध्ये यश येत आहे. समीकरण बदलत आहे. आता मात्र 1 चेंडू आणि गरज 3 धावांची.
कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आणि त्यामुळे जर हा सामना जिंकायचा असेल गोल्डन संघाला तर आपल्याला एक चेंडूमध्ये 3 धावा या कराव्याच लागतील. आता मात्र हा सामना खूप रंजक परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. असं म्हणतात एक क्रिकेट वेडा मॅच पाहता पाहता मेला. एक क्रिकेट वेडा मॅच पाहता पाहता मेला आणि सरण्यावरती उठून म्हणाला स्कोर काय झाला. तर हा सामना मात्र रंजक परिस्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. जिथे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज होती, जिथे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज होती, तिथे गोलंदाजाने मात्र कमाल केली आहे. अजूनही हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत थांबवून ठेवलाय. 1 चेंडू 3 धावांची गरज असताना फलंदाज स्ट्राईकला आहे या ठिकाणी ऋषी पाटील. सलामीला विंडवूनला आलेला फलंदाज ऋषी पाटील. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेबाहेर फरार. चौकार ऋषी पाटीलने या ठिकाणी आपल्या संघाला विजयी करून दिलाय. खऱ्या अर्थाने त्याचे सुद्धा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन.